हॅलो मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सगळे? आय होप सो तुम्ही सगळे छानच असणार. आज होता संडे, मुलांना मिस्टरांना सगळ्यांना सुट्टी होती, त्याच्यामुळे पूर्ण दिवस कामामध्ये गेलेला आहे. घरी आले होते पाहुणे आणि कामामध्ये गेलेलं होतं. मग मार्केटमध्ये गेली होती बाहेर. डेली नीडचं सामान, भाजीचं वगैरे जे पण काय असतं आपलं आठवड्याचं, ते सगळं आणायला गेलेले. पण तेव्हा विचार केलेला होता की छोट्या छोट्या क्लिप्स कॅप्चर करू, बट मला जमलेलं नाही. तेवढा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये अजून आलेला नाही आहे की मी असंच डायरेक्ट मोबाईल घेऊन ओपन करू आणि सगळ्यांसमोर असं व्लॉगिंग स्टार्ट करू. तितका कॉन्फिडन्स अजून आलेला नाही आहे, पण नक्की येणार. मी इम्प्रूव्हमेंट करते आहे थोडं थोडं स्वतःमध्ये, असं मला वाटतं आहे. तुम्हाला पण काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा. आणि माझं हे मिनी ब्लॉगिंग जे करते आहे किंवा शॉर्ट व्हिडिओ रील्स वगैरे जे टाकते आहे ते तुम्हाला आवडतं का, मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आजचा विषय असा म्हणजे खूप काही खास नाही आहे, कारण काही मी शूट केलेलंच नव्हतं. आत्ता मला वाटलं आणि हां, आपण तर काही ब्लॉग टाकलेलाच नाही आहे. तर आय होप सो सगळ्यांचा संडे छानच गेला असेल. कोणाचं कामात झालं असेल, कोणाचं काही खूप मोठं मोठं काम झालेलं असेल. आणि भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. उद्या मी जाणार आहे माझ्या फ्रेंडकडे आणि तिथलं मी थोडंफार कॅप्चर करणार. 4-6 महिन्यातून आम्ही एकदा भेटतो. थोडंफार रिफ्रेशमेंट पण हवं ना, त्यासाठी मी जाणार आहे आणि ते थोडंफार कॅप्चर करणार मी आणि अपलोड करणार नक्की यूट्यूबला, इंस्टाला, सगळीकडे. मला एक सांगायचं होतं की यूट्यूब, इन्स्टा, फेसबुक सगळीकडे मी सेम टाकत असते. जे पण काही एखादं असते ते मी कंटिन्यू सेम टाकते. पण मला यूट्यूबवर कधीच व्ह्यूज मिळत नाही. इन्स्टावर चांगले मिळतात, त्याच्यानंतर फेसबुकला पण थोडेफार मिळून जातात, पण यूट्यूबला मला फार कमी मिळतात व्ह्यूज. पण कालच्या ब्लॉगला मला चांगले व्ह्यूज मिळाले आहे आणि कालच्या त्या माझ्या मेसेजेसनी माझे फॉलोअर्स पण थोडे वाढले आहे. आता 100च्या जवळपास जाऊ शकते मी लगेच. म्हणजे वेळ लागणार नाही 100 सबस्क्रायबर्सला जायला. 1000ची गोष्ट नाही करत आहे मी, त्याला फार वेळ लागेल बहुतेक, पण 100पर्यंत मी नक्कीच पोहोचणार आहे. मला काल 2-3 सजेशन मिळालेले आहे DM मध्ये, मेसेजमध्ये. आणि त्यामधले 2-3 ओळखीचे होते, एकदम जवळचे, आणि 2-3 ओळखीचे पण नव्हते. तर त्याच्यामध्ये मला एकाने सांगितलं आहे की रोज जेव्हा ब्लॉग टाकते तेव्हा स्टार्टिंगला स्वतःचं नाव टाकत जा, म्हणजे सांगत जा की मी पल्लवी नागपूरला असते, असं मला सांगायचं आहे. आजही मी विसरले. मी उद्यापासून नक्की ट्राय करेल. आणि सेकंड मला सांगितलं आहे की म्हणजे जे मला ओळखतात फार आधीपासून, त्यांनी मला सांगितलेलं आहे की तुला स्वामींचे आलेले अनुभव, म्हणजे त्यांना मी शेअर केलेलं आहे ना, क्लोज आहे, जवळचे आहे, तर ते मला बोलले की तुझे स्वामींचे अनुभव पण टाकत जा ब्लॉगमध्ये. पण मला असं मी त्यांना असं बोलले की मला असा प्रश्न पडतो, प्रत्येकाने माझं रील्स, डान्स, व्हिडिओ किंवा टिकटॉक हे सगळं बघितलं आहे ना, तर आता मी परत स्वामी सेवेवर म्हणजे स्वामी सेवेचं जर काही टाकलं तर एकदम असं होईल की अरे हिने विषय बदलला, फक्त कंटेंटसाठी हे असं करते, असं नाही आहे. ज्यांनी मला हे सजेस्ट केलं स्वामी सेवे